असताना माता सती गेली. सती जात असताना पहाटे सतीने बघितलं सगळ्यांकरता आसन टाकलंय, पण महादेवाकरता नाही. सतीने दक्षाला विचारायला सुरुवात केली. सती म्हणते बाबा सगळ्यांसाठी तुम्ही आसन टाकलंय, महादेवाचं का नाही? तेव्हा दक्ष चिडला, हे सती कोण तुझा महादेव? पुन्हा शब्द तेच आहे, स्मशानेशा क्रीडा, स्मशानात राहणारा, व्याघ्रावर धारण करणारा, अर्धवट कपडे घालणारा, त्याचं माझ्या या सभेमध्ये काही त्यांचा आदर नाही. सतीला राग आला, बाबा काही का असे ना तुमचे जावई आहे. नाही मानत मी जावई, नशीब फुटलं होतं माझं की मी त्या महादेवाबरोबर तुझं लग्न लावलंय. सतीला ते आवडलं नाही आणि सती एकदम आग बघुली झाली आणि सती म्हणायला लागली, बाबा दक्ष प्रजापती लगेच बोलता, बाबा तुमच्या वंशापासून मी जन्माला आले, धिक्कार असो, आजपासून मी तुमची मुलगी म्हणून घेईल असं मला वाटत नाही. दक्षा क्रिया दक्षो दक्ष प्रजापती लगेच बोलता, ऋषीना मार्गीयम शरण सदस्या दुर्गना, बाबा तुमच्या वंशापासून मी जन्माला आले, धिक्कार असो. राग आला आणि माता सतीने अगट्यात रागात निर्माण केला आणि काही ठिकाणी वर्णन असं आहे, माता सतीने यज्ञामध्ये उडी घेतली. यज्ञामध्ये सतीने उडी घेतली की माता सती घाटा घाटा लढू लागली. जशी माता सती लढते, सती लढते, बचा बचा बचा, वृंगी वृंगी धावते, बाबा बाबा बाबा, माता सती जळून खाली झाली. भगवान भोलेनाथ आग बघले झाले, जटा ओखण्यात गेल्या. एक जटा घेतली, त्रिशूळावर आदळली, दोन तुकडे झाले. एका तुकड्यामधनं महाकाली निर्माण केली, दुसऱ्या तुकड्यामध्ये वीरभद्र निर्माण केला आणि वीरभद्राला आदेश केला, हातात खड्ग दिलं, ज्या वीरभद्र महाराज दक्ष काय यज्ञ विमोक्ष करू. हातात खड्ग घेतला आणि वीरभद्र निघाला. हातामध्ये खड्ग घेऊन ताड 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 वीरभद्र हातात खड्ग आणि वीरभद्र धावत आला आणि पाहता पाहता पहिल्यांदा महाराज प्रभूंची दाढी ओढली. जशी दाढी ओढली प्रभू महाराज पळत सुटलेले आहे, होते होते ते मंडप सोडून निघाले आणि आता इकडे दक्षामध्ये आणि वीरभद्रामध्ये दोघांमध्ये खरगोरी युद्ध सुरू झालंय. पाहता पाहता महाभयंकर युद्ध होऊ लागलंय. पाहता पाहता मानेवर प्रहार केला, प्रहार केला. दक्ष महाराजांचं शिरछेदन झालं आणि दक्ष महाराजांचं यज्ञामध्ये जळून खाक झालं. सुदर्शनाने एक पार्ट पडले, त्या ठिकाणी 51 शक्तिपीठ निर्माण झाले. त्यातले 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्राच्या वाट्याला आले. अतिशय सुंदर चिंतन आहे. उर्वरित कथा उद्याच्या प्रसंगामध्ये आपण श्रवण करू. उद्याच्या कथेमध्ये भगवान भोलेनाथांचा पुनर्विवाह होईल. ऐका, माता पार्वती